नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या खूपच जबरदस्त वळणावरती सुरू आहे आणि याच दरम्यान आपल्याला एक सुंदर असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. रम्या आणि वसवत्यांचं खूप मोठं कारस्थान आता सगळ्यांसमोर येणार आहे, तेही फक्त पार्थच्या एका हुशारीमुळे. तेव्हा आता पार्थ हे सगळं कसं शोधून काढणार आहे, काव्या एक्झाम देऊ शकणार आहे की नाही, सगळं या भागामध्ये बघूया. जबरदस्त भाग असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहिलं की काव्याला आता शुद्ध आलेली असते. 9 वाजायला फक्त 20 मिनिटं बाकी असतात. काव्याला शुद्ध येते. पार्थ बोलतो, काव्या चला आपल्याला जायचं आहे. आणि मग काय, तो काव्याला उचलूनच दवाखान्यातून घेऊन जातो सेंटरपर्यंत. तिथे तो पोचलेला असतो. तो काव्याला आता बेस्ट ऑफ लक देतो आणि बोलतो, काव्या काळजी करू नका, जे काही झालं आहे ते सगळं विसरून जा. मी तुम्हाला आता माफ केलं आहे आणि खूपच पॉझिटिव्ह मनाने तुम्ही एक्झाम द्या, कारण आता तुमच्या इतक्या वर्षाची मेहनत पणाला लागली आहे. त्यामुळे निश्चिंत होऊन, निवांत होऊन, एकदम शांत मनाने पेपर लिहा. काव्या आता थँक्यू बोलते, आतमध्ये जाते, एक्झाम हॉलमध्ये जाते आणि खूपच शांत मनाने पेपर लिहिते. पेपर लिहून झाल्यावर ती आता बाहेर येते. बाहेर आल्यावर पार्थ बोलतो, काय झालं काव्या, पेपर कसा गेला? पण काव्या मात्र रडायला सुरुवात करते. पार्थला 2 मिनिटं काहीच कळत नसतं हे सगळं काय घडते. तो बोलतो, काव्या काय झालं, मला सांगाल का, नक्की काय घडलंय? तुम्ही बोला बरं, मला फार भीती वाटते. कारण आज जर तुमचा पेपर मिस झाला किंवा तुमचा पेपर खराब झाला तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. बोला काव्या, बोला. आणि तेवढ्यातच काव्या खुदू हसू लागते आणि बोलते, पार्थ अहो किती ॲग्रेसिव्ह होत आहे, जरा शांत व्हा. मला पेपर खूप चांगला गेला आहे, खरं तर मी चेष्टा करत होते. तेव्हा पार्थ बोलतो, काव्या प्लीज तुम्ही अशी चेष्टा करत जाऊ नका, मला त्रास होतोय. काल जेव्हा तुम्ही कोण पार्थ म्हणाला तेव्हा तुम्हाला माहिती आहे माझ्या छातीमध्ये किती जोराची कळ आली. मला असं वाटलं तुम्ही मला विसरून गेलाय. एका क्षणासाठी मला असं वाटलं मी तुम्हाला गमवून बसलोय. सो प्लीज अशी थट्टा पुन्हा करू नका. तेव्हा काव्या बोलते, करणार, कारण तुम्ही माझे आहात आणि माझा तुमच्यावर पूर्ण हक्क आहे, समजलं? आणि तसं पण मागच्या 1 महिन्याचा बदला घ्यायला नको. या मागच्या 1 महिन्यात तुम्ही मला किती त्रास दिला आणि याचा वचपा जर मी घेतला नाही तर मी काव्या कसली. आणि आता कुठे पार्थ शांत झालेला असतो. तो बोलतो, चला आता तुम्हाला आरामाची गरज आहे. माझं मला माहिती, मी डॉक्टरांना कसं कन्व्हिन्स केलं आहे ते. असं म्हणत असतो सरळ आता काव्याला घरी घेऊन जातो. कालच्या भागामध्ये तर आपण पाहिलंच की मानिनी तिचं कसं औक्षण करते आणि रम्या आणि वसवत्यांना काव्याला बघून ठणठणीत बरं झालेलं पाहून खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण त्यांनी अशी अपेक्षा केलेली असते की ती एकतर तिचा घातपात होणार, नाहीतर तिचा मेमरी लॉस तरी होणार. पण काव्या पूर्णपणे बरी होऊन घरी आलेली असते, त्यात एक्झाम पेपर देऊन सुद्धा आलेली असते. त्यामुळे त्यांना डबल दुःख झालेलं असतं, डबल त्रास झालेला असतो. दोघीही तोंड वाकडं करतात, आतमध्ये निघून जातात. पार्थ आता मानाने काव्याला रूममध्ये घेऊन येतो आणि फायनली ते दोघेही त्यांच्या काव्यार्थ खोलीमध्ये आलेले असतात. आता जी खोली त्यांची पूर्णपणे स्वतःची म्हणजे त्या दोघांची असते. आणि एकंदरीतच काय प्रेक्षकांनो, त्यांच्या सुखी संसाराला आता सुरुवात झालेली असते. सगळं चांगलं झालेलं असतं. काव्या पार्थ गप्पा मारत असतात आणि पार्थच्या मनामध्ये एकाएकी एक प्रश्न निर्माण होतो. तो बोलतो, काव्या मला कळत नाहीये ते गुंड नक्की होते तरी कोण? कोणी हे सगळं जाणून बुजून तर केलं नसेल ना, मुद्दामून तुम्हाला इजा पोहोचवण्यासाठी? नाही, याच्या बुडाशी मला जायलाच हवं. आणि एका व्यक्तीवरती माझा दाट संशय आहे. काव्या बोलते, कोणावरती? तेव्हा पार्थ बोलतो, रम्यावरती. काव्या बोलते, काय? मला नाही पटत, पण तुम्हाला असं का वाटतंय की या सगळ्यामध्ये रम्याचा हात असेल? तेव्हा पार्थ बोलतो, तुम्हाला मी सांगतो मला असं का वाटतंय. जेव्हा तुम्ही बेशुद्ध होता तेवढंच ते रम्या आली, हॉल तिकीट घेऊन आली आणि तिच्या तोंडातून असं काही वाक्य निघालं ना जे माझ्यासाठी फार धक्कादायक होतं. म्हणजे त्या क्षणाला मला क्लिक झालं नाही, पण आत्ता जेव्हा मी विचार केला ना तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली. ते म्हणजे तिला कसं माहिती की तुमच्यावरती गुंडांनी, काठीने नाही तर हॉकी स्टिकने हल्ला केला होता. ती तसं म्हणाली. विचार करा ना, विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. कारण इतक्या डिटेलमध्ये तर मी घरातल्यांना कोणाला सांगितलं नव्हतं. फक्त सगळ्यांना एवढंच माहिती होतं की तिच्या डोक्याला वार केलाय गुंडांनी. पण हॉकी स्टिकने केलाय का काठीने केलाय हे तर मी मेन्शनच केलं नव्हतं. मग रम्याला कसं काय कळालं? तेव्हा काव्याला सुद्धा ही गोष्ट पटलेली असते. ती बोलते, जर असं असेल ना तर त्या दोघींना मी सोडणार नाही. पार्थ तुम्ही एक काम करा, तुम्ही इन्स्पेक्टरला फोन करा आणि ते गुंड होते ना त्यांना शोधायला सांगा. आता ते गुंडच या सगळ्याचा खुलासा करू शकतात. जोर ते गुंड आपल्या हाती लागणार नाहीत तोवर आपल्यासमोर सत्याचा खुलासा होणारच नाही. पार्थ आता पोलिसांना फोन करतो, घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि लोकेशनसुद्धा पाठवतो आणि बोलतो, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही वाटेल ते करा, तुमची सगळी युनिट यूज करा, तुमची सगळी फोर्स यूज करा, पण ते हल्लेखोर कोण होते ना हे आम्हाला माहिती पडलंच पाहिजे. पोलीस आता तिथला CCTV फुटेज चेक करतात आणि त्यामध्ये त्यांना ते गुंडसुद्धा सापडलेले असतात. दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय, पोलीस सरळता महाजनांच्या घरी आलेले असतात. सॉरी, महाजन नाही तर देशमुखांच्या घरी.
आशाता दरवाजा उघडते. पोलिसांना पाहून तिला वेगळंच काहीतरी वाटतं. ती बोलते, इन्स्पेक्टर साहेब, अहो तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला कोण हवंय? तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात, एक काम करा, पार्थ देशमुखांना यांना बाहेर बोलवा, आम्हाला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. आशाता सगळ्यांना हॉलमध्ये एकत्रित करते. रम्या व स्वात्या सुद्धा तिथे आलेल्या असतात व स्वात्याने रम्याची चांगलीच टरकलेली असते. पोलीस आता त्या गुंडांना सुद्धा तिथे घेऊन आलेले असतात. पोलीस आता काव्याला विचारतात, हा तोच माणूस होता ज्याने तुमच्यावरती हल्ला केला होता? काव्या बोलते, हो, हा तोच माणूस आहे, याचा चेहरा मी विसरू शकत नाही. आणि आता मात्र पार्थला सण होत नाही. तो त्या गुंडाची कॉलर धरतो, त्याला खूप मारतो, त्याचे 2-3 थोबाड फोडतो आणि बोलतो, तुमची एवढी हिंमत झाली, तुम्ही माझ्या काव्यावरती वार केला? आज जर माझ्या काव्याला जर काही झालं असतं ना, तर मी तुला सोडलं नसतं. तुझा खून करून मी जेलमध्ये जरी गेलो असतो ना, तरी चाललं असतं, खरं तुला मी सोडलं नसतं. पण आता मला खरं खरं सांग, हे सगळं तू कोणाच्या सांगण्यावरून केलंस? तुला कुणी सुपारी दिली होती? आता खरं खरं बोल. आणि आता जर तू खरं बोलू शकला नाहीस ना, तर तू कधी सुटणार नाहीस. त्यामुळे खरं बोल, नाहीतर तुझी काही खैर नाही. पण तो गुंड मात्र रम्याला बघून इतका घाबरलेला असतो, त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नसतो. तो म्हणत असतो, एक मिनिट, तू रम्याकडे का सारखा बघतोयस? जे काय असेल ना ते खरं खरं सांग. तुला जर वाटत असेल ना की तुझी शिक्षा माफ व्हावी, तुला जेल होऊ नये, तर खरं खरं बोल, तुझ्याकडे शेवटची संधी आहे. आणि आता मात्र तो गुंड घाबरतो. तो बोलतो, सर मला माफ करा, हे सगळं मी पैशासाठी केलं. आम्हाला सुपारी मिळाली होती काव्या मॅडमला मारण्याची. हे जे सगळं प्रकरण होतं ना, हा सगळा एक डाव होता. माझी लहान लहान पोरं आहे, तो प्लीज मला मारू नका, मी सगळं सांगतो. या मॅडमच्या सांगण्यावरून मी हे सगळं केलं. हे सगळं प्लॅनिंग होतं. आम्हाला माहिती होतं की आम्ही जर त्या मुलीला छेडलं तर काव्या मॅडम शांत बसणार नाहीत, त्यामध्ये पडणार. आणि अगदी घडलंसुद्धा तसंच. या संधीचा मी फायदा उचलला आणि मी हॉकी स्टिकने काव्या मॅडमवरती वार केला. हे सगळं मी रम्या मॅडमच्या सांगण्यावरून केलं होतं. मला पैसे मिळाले होते. या सगळ्यामध्ये माझा काही एक स्वार्थ नाही आहे. आणि हे कळाल्यावर सगळ्यांना इतका राग येतो. पार्थचं तर अक्षरशः रक्त उसळलेलं असतं. तो खूपच रागाने रम्याकडे बघू लागतो. पार्थच्या डोळ्यामध्ये पूर्णपणे अंगार दिसत आहे. मानिनीला धक्का बसलाय आणि विक्रमचे डोळे पूर्णपणे लाल झालेत. काव्याची तर अवस्था काही सांगायलाच नको. रम्या मात्र रडण्याची ॲक्टिंग करू लागते आणि बोलते, नाही नाही, मी हे सगळं नाही केलेलं, हा माणूस खोटं बोलतोय. तेव्हा पार्थ बोलतो, रम्या बास कर, आता एक शब्दसुद्धा बोलायचं नाही. आजवरती मी तुझ्या खोट्या अश्रूंना भुललोय, तुझ्यावरती विश्वास ठेवलाय, पण आज नाही. आज मी तुझा खोटा मुखवटा फाडलाय रम्या. रम्या मात्र हात जोडून रडत असते. पण पार्थ काय तर तिला सोडायला तयार नसतो. तो म्हणत असतो, रम्या, माझ्या काव्याने तुझं काय बिघडवलंय ग? आल्यापासून मी पाहतोय, या घरात त्या आल्यापासून कायम त्यांना तू सतत त्रास देत आली आहेस. आणि आज तर तू गजहबच केलास. आज तू चक्क त्यांच्या जीवावरती उठलीस. शी, तुला काय वाटलं ग? तू गुंडांना पैसे देशील, माझ्या काव्यांना मारायला सांगशील, त्या मरतील आणि कोणाला काहीच कळणार नाही. एक लक्षात ठेव, काव्या माझ्या बायको आहेत, त्या माझ्या श्वास आहेत. त्यांना झालेली एक जखमसुद्धा माझ्या काजावरती 1000 वार करते. आणि तूच त्यांच्यावरती वार घडवलास आपल्याच माणसाने. तू जर परकी असतीस ना रम्या, तर मी तुला इथेच गाडलं असतं. पण तू रक्ताची आहेस, नात्यातली आहेस, म्हणून जिवंत आहेस, लक्षात ठेव. विक्रम आता पुढे बोलतो, पार्थ, अरे बाजूला हो, यांच्याशी बोलून आपली जीभ कशाला विटाळतोयस? अशा सापांना शब्दांनी नाही तर कृतीने उत्तर द्यायचं असतं. विक्रम आता समोर येतो आणि बोलतो, रम्या, तुला या घरामध्ये आम्ही काय कमी केलं ग? हवं ते दिलं, हवं तेव्हा पाठीशी उभे राहिलो. अगदी तू चुकलीस तर लहान आहे, सुधारेल म्हणून तुला सावरून घेतलं. पण तू काय केलंस? ज्या ताटात जेवलीस तिथेच थुंकलीस. तुला माहिती आहे काव्या कोण आहे? ती या घरची लक्ष्मी आहे. तुला काय वाटलं काव्याला मारून या घराचा ताबा तू मिळवशील? किंवा तुला असं वाटलं की तुझं पाप लपून राहील? अगं मूर्ख, पाप हे पाण्यावरच्या तेलासारखं असतं. ते कधी ना कधी वरती तरंगून येतच, लक्षात ठेव. तू फक्त काव्याचा विश्वासघात नाही केलेलास, तर या देशमुख घराण्याचा, आमच्या संस्कारांचा आणि आम्हा सगळ्यांचा विश्वासघात केला आहेस. आज मला तुझा चेहरा बघताना सुद्धा किळस येते. ज्या दिवशी तू हे कारस्थान रचलंस ना, त्याच दिवशी तू या घरात राहण्याचा हक्क गमावलायस रम्या. इन्स्पेक्टर साहेब, या मुलीला आत्ताच्या आत्ता इकडून घेऊन जा. व स्वत्या म्हणत असते, विक्रम, अरे प्लीज प्लीज असं करू नकोस. पण विक्रम काय आता स्वतःच्या बहिणीचं सुद्धा ऐकत नाही. आणि रम्याला तिकडून फरफटत घेऊन जात असताना सगळ्यांना खूप शांत वाटत असतं, खूप समाधानी वाटत असतं. तर असा काहीसा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना.